रामकृष्ण हरी नर्मदे हर। तर आज आहे 11 फेब्रुवारी 2026। आज आमचा पायी नर्मदा परिक्रमेचा 101वा दिवस आहे। 100 दिवस ओलडून आम्ही आज 101वा दिवसात पदार्पण केलेलं आहे आणि आम्ही आता आहोत करेली या ठिकाणी। सकाळचे आता 7 वाजलेले आहेत। सकाळी उठलो, स्नान झालं, पूजापाठ, आरती झाली आणि निघालेलो आहोत पुढच्या मार्गाकडे। तर चला निघूयात, बघू आज काय प्रसंग येतात, काय अनुभव येतात ते। नर्मदे हर। आश्रमातून सगळे परिक्रमावासी गेलेले आहेत, पुढे काही परिक्रमावासी आहेत, त्यांच्या आरती चाललेल्या आहे। तर आम्ही निघतोय पुढच्या मार्गाकडे। प्रथमतः आपण प्रभू रामचंद्र, सीतामाई आणि लक्ष्मणजी यांचं दर्शन घेऊयात। नर्मदे हर, नर्मदे हर। आहेत हनुमंतराय यांचं दर्शन घेतलेलं आहे। हनुमंतराय क्यों है यहाँ पे दो अगल बगल में? ये ऐसे है कि शंकर स्वयं केसरी नंदन ऐसा स्वरूप है इनका। एक बाल स्वरूप है, एक बृहद स्वरूप में है। अच्छा। ऐसे दो हनुमान जी। एक बाल स्वरूप में है। हाँ, एक बृहद स्वरूप। अच्छा, नर्मदे हर। आश्रमाच्या बाहेरून आम्ही आता पडलेलो आहोत। सकाळचं वातावरण आहे, फ्रेश थंड हवा सुटलेली आहे। आता थोड्याच वेळात ऊन जे आहे ते इतकं पडणार प्रचंड प्रमाणात की आम्हाला चालूही देणार नाही। तर चला निघलोय पुढच्या मार्गाकडे। आणि सर्वांना एक शॉर्ट व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की जे आपण नर्मदा परिक्रमेचं आयोजन केलेलं आहे, तर एक बस जी आहे ती पूर्णपणे भरलेली आहे, दुसरी बस आपण भरत आलेली आहे। जर कोणाला यायचं असेल, कोणी इच्छुक असेल, कारण की मी स्वतः सोबत असणार आहे, त्याच्यामुळे प्रत्येक स्थळांचं व्यवस्थितपणे विधीपूर्वक दर्शन जे आहे किंवा रोजचा पूजापाठ जो आहे ते एकदम विधीपूर्वक, म्हणजे आम्ही जी 4 महिन्यात नर्मदा परिक्रमा केलेली आहे, मला ती 16 दिवसात सर्वांना घडवायची आहे। मी मागेही सांगितलं होतं, कोणी कामगार वर्ग असेल, कोणी संसारिक असेल, कामाचा व्याप, संसाराच्या व्यापामुळे लहान मुलं असतील घरी, त्यांना सुट्टी भेटत नाही, तर अशांसाठी आपण ही 16 दिवसांची यात्रा ठेवलेली आहे। यात्रा म्हणजे फक्त फिरून येणं नाही, तर विधीपूर्वक सगळ्या प्रत्येक ठिकाणची स्थळांची माहिती शास्त्रयुक्त पद्धतीने जे आहे आपल्याला ती नर्मदा परिक्रमा करायची आहे। म्हणजे बाकीच्या परिक्रमा होत असतील सर्वांच्या, तर नुसतं फिरून येणं, तर प्रत्येक ठिकाणचं महत्त्व, नर्मदा मैयाचं वारंवार स्नान, सगळं आपण यामध्ये 16 दिवसांच्या यात्रेमध्ये करणार आहोत। जे आहे आपण फी ठेवलेली आहे एकदम माफक आणि सर्वांना परवडेल अशी ठेवलेली आहे। तर मी खाली माझा कॉन्टॅक्ट नंबर देते आणि त्यातली त्यात माझ्या 4 नर्मदा परिक्रमा झालेल्या आहेत आणि मी ह्या तुमच्यासोबत सर्वांसोबत असणार आहे, त्याच्यामुळे व्यवस्थितपणे तुमची सर्वांची परिक्रमा मी करून घेणार आहे। एक गाडी बुक झालेली आहे, अजून दुसरी गाडी बुक केलेली आहे, त्याच्यात 10-12 सीटं झालेल्या आहेत। कोणाला इच्छुक असेल तर आवश्यक मला लवकरात लवकर फोन करा, कारण की पूर्ण महाराष्ट्रभरातून सगळ्यांचा प्रतिसाद भेटतोय मला खूप छान प्रकारे। तर चला निघालेलो आहोत पुढच्या मार्गाकडे। झालेले आहे आमच्या आजच्या 101व्या दिवसाची सुरुवात। बघू आता ओंकारेश्वर राहिलेलं आहे 350 किलोमीटर, किती दिवस लागतात तसा अंदाज जर धरला तर 10 दिवसात आमची परिक्रमा अजून पूर्ण होते। हे जे शिव मंदिर आहे या ठिकाणी दररोज, म्हणजे दरवेळेस आणि दररोज परिक्रमावासी थांबतात, पण काल इथे लग्न असल्या कारणाने परिक्रमावास्यांना जे होतं, ही जी बोळ गेलेली आहे पाठीमागे, तर गल्लीच्या तिथे एक मंदिर होतं हनुमंतरायांचं, तिथे थांबवलेलं होतं, कारण आता लग्नाचं सीझन आहे आणि कार्यालय पण आहे। तर समोर आल्यानंतर एक चहाच्या टपरी दिसते, या मैयाने आम्हाला चहा प्रसादीसाठी थांबवलेलं आहे। तर परिक्रमावासींनी चहा प्रसादी घेतलेली आहेत। गावातली मंडळी जी आहे ते आम्हाला रस्त्याचं मार्गदर्शन करतायत, कुठून जायचं, कसं जायचं। तर चला निघालेलो आहोत आपण। नर्मदे हर, नर्मदे हर, चला। तर आम्ही निघालेलो आहोत पुढच्या मार्गाकडे जाण्यासाठी। सकाळची वेळ आहे, छान वाटते। आता थोड्याच वेळात ऊन पडेल। आता पकडलेला आहे रस्ता पुढे जाण्यासाठी। आम्ही आता रस्त्याच्या कडेने चाललो होतो, तितक्यात एका बाबाजींनी आम्हाला चाय प्रसादीसाठी हाक मारली। म्हटलं आताच पिलेला आहोत चाय प्रसादी, मी तर काही घेत नाही पण बाकीचे घेतात। मग परत आल्यानंतर बाबाजींनी एवढे सुंदर आणि खूप असं आपल्या महाराष्ट्रीयन पद्धतीने चमचमीत असे पोहे दिले, तो आमचा बालभोग झालेला आहे। खूप छान वाटतंय। नर्मदे हर।
आणि जसं आपण अमरकंट करून निघतो तसे बरेच तीर्थक्षेत्र कमी आहेत, म्हणजे मैयाच्या किनाऱ्याने आहेत. पण रोडने जर गेलं ना तर मी मागेही तुम्हाला सांगितलं होतं की मी 3 परिक्रमा केलेल्या आहेत, त्या किनाऱ्याने केलेल्या आहेत आणि ही चौथी जी आहे ती रोडने करायची आहे. त्याचं कारण असं आहे की माझं कॉलेजचंही काम आहे, मला लवकर जायचं आहे कॉलेजला, कारण 3-3.5 महिने झालं माझी सुट्टी झालेली आहे. तर यंदाची परिक्रमा आहे, थोडी उशिरा होती, तर आम्ही रस्त्याने चाललेलो आहोत. तर रस्त्याने जेवढी मला तीर्थक्षेत्र दाखवता येईल तेवढे दाखवण्याचा प्रयत्न करेन. तीर्थक्षेत्र नाहीच आहेत, फक्त लोक काय करतात, पळायचं कामं करतात. त्यातली त्यातही मी कोण सेवा देतं, काय काय सेवा देतं, कारण हा आड मार्ग आहे. असे काही मार्ग आहेत नर्मदा खंडामध्ये, तिथं काय परिक्रमा काय हे माहीतच नाही, जसं आदिवासी वर्ग असेल किंवा काय, तरी ते आपल्याला लोक कशी सेवा देतात हे मात्र मी दाखवण्याचा अजून प्रयत्न करणार आहे. तर आम्ही रस्त्याच्या अपोजिट साईडने चाललेलो आहोत, कारण पलीकडने चालत असतो, पलीकडच्या बाजूने चालत नाही. त्याचं कारण असं आहे की साखर कारखाना आहे जवळ आणि ट्रॅक्टर जे आहेत ते भरभरून चालत असतात आणि फुल ट्रॅक्टर आहेत. त्याच्यामुळे आम्ही थोडंसं अपोजिट साईडने चालून लांब अंतरावरती चालता येतो, कारण तिकडे जर त्या साईडने चाललं तर पलीकडे शेती आहे, जास्त दाबूनही चालता येत नाही. इकडे सगळं मोकळं आहे, त्याच्यामुळे इकडे किती लांबपर्यंत चालता येते. त्या साईडची साईड पट्टी कमी आहे, या साईडची साईड पट्टी मोठी आहे, त्याच्यामुळे म्हणून त्या साईड जास्त मोठी साईड पट्टी असते, त्याच्यामुळे चालावं लागतं ह्या साईड. जोपर्यंत साखर कारखाना जात नाही तोपर्यंत आम्ही असंच चालणार आणि तुम्हीही असेच चाला. करेलीपासून निघून आम्ही 3 ते 4 किलोमीटर पुढे आलो आणि आम्हाला पुढे आल्यानंतर हे बटेसरा गाव लागलेलं आहे. आतमध्ये गाव आहे आणि हा बाहेरचा रस्ता आहे. नर्मदे हर. आणि जसं जसं आम्ही आता खाली खाली जाऊ तसे तसे परिक्रमाचे खूप कमी प्रमाणात दिसत आहेत आम्हाला. नाहीतर जशी परिक्रमा सुरू केली होती बापरे, खूप लोकांची गर्दी राहायची. बटेसरा गाव, शेणाच्या गौऱ्या होळीसाठी साठवून ठेवल्यात. हॉस्पिटल आहे पलीकडे. बटेसरा गावाच्या पुढे निघालेला आहोत आम्ही. सकाळ सकाळी बकऱ्या चाललेल्या आहेत चरण्यासाठी. थोडा वेळ आम्ही पुढे जाऊन विश्रांती केलेली आहे. आणि रोड जर बघितला तर खूप अरुंद रोड आहे हा, जास्त रुंद नाही आहे. आणि गाड्या तर एवढ्या वाहतात ह्या रोडने खूप जास्त प्रमाणात, ट्रॅक्टर किंवा ट्रक. बुंदेसर हे गाव आलेलं आहे पुढचं. बुंदेश्वर गावाच्या आम्ही इथे थांबलो. पुढे आल्यानंतर एका शेताच्या कडेला बसलो होतो. रस्ता पण आहे समोर आणि थोडं सावलीला बसलो होतो. पाठीमागे ज्या मैया आहेत त्या मैयाने आम्हाला, पाठीमागे जे घर दिसतंय तिकडे त्यांचं घर आहे, त्यांनी आम्हाला बघितलं तर चाय प्रसादी घेऊन आलेले आहेत किटलीमध्ये आणि पाणी सुद्धा घेऊन आलेले आहेत. तर आम्ही आता सहज बसल्या बसल्या इथे आमचं सगळ्यांचं बोलणं चालू होतं की पाठीमागे हरभऱ्याचं शेत आहे. तर आमच्या समेत असलेले पाटील बाबा म्हटले की हरभरा घेऊ नका, ओरडतील ते. तर आम्ही घ्यायला गेलो नाही, पण त्या मैयाने एवढं आम्हाला प्रेम दाखवलं की आम्ही म्हणलो असून ते ओरडतील, पण ते आमच्यासाठी चाय प्रसादी आणि पाणी घेऊन आलेले आहेत. मनापासून त्यांचे आभार. तर आम्ही थोडा वेळ विश्रांती केली आणि चाय प्रसादी घेतली. तर त्या मैया आम्हाला म्हटल्या, आम्ही 3 जण आहोत, काही पुढे आहेत काय मागं आहेत. तर मैया म्हटल्या की भोजन प्रसादी करणार का तुम्ही. तर आम्ही नाही म्हटलो. मग त्यांनी खूप हट्ट केला. मग मैयाचा प्रसाद असतो, नाही म्हणता येत नाही, कारण आपण नर्मदा खंडात आहोत. नर्मदा खंडात असा नियम आहे की स्वतःहून कोणाला कधी काय मागायचं नाही आणि कोणी काय दिलं तर नाही म्हणायचं नाही. तर आम्ही निघालेलो आहोत त्यांच्या घरी जाण्यासाठी. रस्ता जर बघितला तर मागे रस्ता आहे आणि
रस्त्यापासून एक 300 मीटरवरतीच त्यांचं आतमध्ये हे घर आहे. तरी आम्ही आता घरी चाललेलो आहोत. नर्मदे हर. नर्मदे हर. तर आम्ही रस्त्यापासून आलो आणि त्यांच्या घरी आलेलो आहोत. तर या मैयांचं इथे घर आहे. चुलीवरती त्या भोजन प्रसादी बनवत आहेत. भोजन प्रसादी तयार झालेले आहे. तर आजच्या भोजन प्रसादी माताजींनी केलेले आहे. चपाती, बटाट्याची भाजी, भात, वरण, दही, पापड, मिरची, मीठ आणि मुळा. तर चला आम्ही भोजन प्रसादी घेतो, तुम्ही पण या. नर्मदे हर. भोजन प्रसादी केले आणि आम्ही बाहेर पडलेलो आहोत. तर इतकं प्रचंड प्रमाणात ऊन लाता लागायला लागला आहे. भयंकर ऊन आहे, अक्षरशः घाम आहे पूर्ण अंगाला आणि माणूस नुसतं पाणी 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 करतो दिवसभर. कडक ऊन आहे. आता टोपी काढायची, डोक्यात घालायची. जीव एकदम असा नुसता म्हणजे चक्कर आल्यासारखं होतं, छातीत दाबल्यासारखं होतं चालताना या उन्हाने. पाठीमागे ओझं आणि रात्रीची थंडी लागते, दिवसा ऊन लागतं. अशी गंमत आहे या उन्हाची. आम्ही करब गावामध्ये आलो. करब गावापासून बाहेर पडलो आणि बाहेर आल्यानंतर या ठिकाणी ते ऊस बनवणारं मशीन आहे. काय म्हणतात त्याला, भट्टी म्हणतात काय माहीत नाही मला. पण इथे बाबाजींनी हाक मारली आणि म्हटले रस प्यायला या, त्यानंतर गुळ खायला या. आता खूप जेवण झालेलं आहे, रस प्यायलाही जात नाही आणि गुळ खायलाही जात नाही. गोड आवडत नाही तसं मला. आई गेलेली आहे गुळ आणण्यासाठी. मी पुढे इथे सावली आहे, या सावलीला बसते. तर गुराळाजवळ आम्ही आलेलो आहोत. तर इथे ऊसाचा तिकडने रस निघतो. तो रस केल्यानंतर इथे प्रक्रियाने ते आतमध्ये पाक बनवला जातो. त्यानंतर तिथे उकळला जातो जे पाणी, त्याचा पाक तयार होऊन इकडे गूळ येतो. मग त्याच्या गुराळात आधी गूळ येतो ना इथं पातळ, मग ते भांड्यात टाकून त्याच्यावर प्रक्रिया करून अशा ह्या डेप्या बनवल्या जातात. आणि इकडे पॅकिंग सुरू आहे. थोडंसं आम्ही पुढे आलो, नर्मदे हर. पुढे आल्यानंतर आम्हाला इथे नारगी गाव लागलेलं आहे. तर नारगी गावाची इथे आश्रम आहे थोडंसं आतमध्ये. तर आम्ही तिथे जाणार आहोत आता. रस्त्यापासून थोडंसं आतमध्ये आम्ही जाणार आहोत. इथे परिक्रमावाल्यांना राहण्याची व्यवस्था आहे. शिवमंदिर आहे. मेन रोड पासून आत 100 मीटरपर्यंत इथे आश्रम आहे. नर्मदा भवन आहे. राम जानकी मंदिर आहे. तर इथे आम्ही आता चाललेलो आहोत. महत्त्वाचं म्हणजे काय पाहिजे आश्रमामध्ये, पाण्याची सोय आणि राहण्याची सोय. खायला तर कोणी आणून देतं किंवा खाणं कसं ॲडजस्ट होतं. हे बघा इथे आपण असा फोन करू शकतो जर कोणी आपल्याकडे आलं नाही तर. समोर राम जानकी मंदिर आहे. उन्हाळ्याचे दिवस आहे, जागा जरी अपुरी पडली तरी इथे आपण राहू शकतो. नर्मदे हर. आया आल्या आल्या आता कपड्याला लागली. आश्रमात आम्ही येऊन पोहोचलेलो आहोत. परिक्रमावाल्यांनी मस्तपैकी गाद्या लावलेल्या आहेत. दिवसभर दमून थकून येतात चालून बिचारे सगळे. चेहरे बघा कसे झालेत. आश्रमातून बाहेर आलो आणि कपडे धुतली. भूक लागली होती, म्हटलं दुकानातून काहीतरी सामान घेऊन जाऊ, बिस्किट वगैरे खायला. तर इथून थोडंसं फलारी घेतलं आणि समोर एक मिठू आहे. नर्मदे हर मिठू. मिठू आता खाण्यात बिझी आहे. माझ्याकडून पोंगा घेतला, माझ्याशी थोडा संवाद केला. खूप छान वाटलं. पक्षी जेव्हा बोलतात माणसासारखे खूप छान वाटतं. घरातल्या सगळ्या लोकांची तो मिठू नाव घेतो. खाण्यात व्यस्त आहे आता. मंगल नाव आहे मिठूचं. आणि जो पोंगा दिलाय मी तो पाण्यात भिजून खाणार.
हर मध्ये हर